Okay, so we'll start from the definition itself. So in the notebook, write down the total pressure. So first of all, we'll write down the definition of total pressure. We'll write down the definition of total pressure because whatever three derivation we have seen. So in that three derivation, we required to calculate the total pressure force and position of center of pressure. So out of that, first definition is nothing but total pressure. ब्रॅकेट मध्ये लिहा टोटल प्रेशरला आपण काय म्हणतोय टोटल प्रेशर फोर्स पण म्हणतोय टोटल प्रेशरला काय म्हणतोय आपण टोटल प्रेशर फोर्स पण म्हणतोय टोटल प्रेशर फोर्स पण म्हणतोय सो टोटल प्रेशर इज डिफाइंड ॲज राईट इन युअर नोटबुक टोटल प्रेशर म्हणजे काय फोर्स एक्झर्टेड बाय स्टॅटिक फ्लुइड ऑन द सरफेस म्हणजे एखादी बॉडी ज्यावेळेस आपण फ्लुइड मध्ये स्टेशनरी फ्लुइड मध्ये इमर्स करतो त्यावेळेस त्या बॉडीवरती त्या फ्लुइडनं ऍक्ट केलेलं प्रेशर एखादी बॉडी ज्यावेळेस आपण एखाद्या फ्लुइड मध्ये इमर्स करतोय त्यावेळेस त्या बॉडीवरती त्या फ्लुइडनं ऍक्ट केलेलं प्रेशर म्हणजेच काय झालं टोटल प्रेशर किंवा टोटल प्रेशर फोर्स झालं सो राईट डाऊन द डेफिनेशन टोटल प्रेशर इज डिफाइंड ॲज total pressure is defined as force exerted by static fluid force exerted by static fluid on a surface force exerted by static fluid on a surface either plane or curve either plane or curve when the fluid comes in contact with the surface either plane or curve when the fluid comes in contact with the surface have you completed this immediately Yes, sir. okay Yes, sir. one more point you have to keep in mind related to total pressure ज्यावेळेस एखादी बॉडी आपण फ्लुइड मध्ये इमर्स करतोय किंवा स्टॅटिक फ्लुइड मध्ये इमर्स करतोय त्यावेळेस त्या बॉडीवरती ऍक्ट होणारा प्रेशर फोर्स जो असतो तो नेहमी कसा असतो त्या बॉडीला परपेंडिक्युलर असतो तो नेहमी कसा असतो त्या बॉडीवरती परपेंडिक्युलर डायरेक्शन असतो सो इम्पॉर्टंट पॉइंट द टोटल प्रेशर फोर्स और टोटल फोर्स ऑलवेज ऍक्ट नॉर्मल टू द सरफेस म्हणजे परपेंडिक्युलर टू द सरफेस असतो So write down this sentence also. Total pressure force always act normal to the surface. Have you completed? Yes, sir. Okay. आता दुसरी डेफिनेशन त्याला आपण काय म्हणतोय सेंटर ऑफ प्रेशर दुसरी डेफिनेशनला काय म्हणतोय सेंटर ऑफ प्रेशर आता सेंटर ऑफ प्रेशर म्हणजे काय आपण काय म्हणतोय ज्यावेळेस एखादी बॉडी आपण फ्लुइड मध्ये स्टेशनरी फ्लुइड मध्ये इमर्स करतोय त्यावेळेस त्या बॉडीवरती काय करते ते फ्लुइड जे आहे सराउंडिंगचं फ्लुइड जे आहे ते काय करते प्रेशर ऍक्ट करते आता ते जे टोटल प्रेशर त्या बॉडीवरती ऍक्ट होणार आहे ते जे टोटल प्रेशर त्या बॉडीवरती ऍक्ट होणार आहे त्या ज्या पॉइंट मधून ते टोटल प्रेशर ऍक्ट होणार आहे त्या पॉइंट ऑफ अप्लिकेशनला काय म्हणणार आहे आपण सेंटर ऑफ प्रेशर म्हणणार आहे ज्या पॉइंट मधून एखाद्या बॉडीवरती प्रेशर फोर्स ऍक्ट होणार आहे त्याला काय म्हणणार आहे center of pressure so center of pressure is nothing but point of application of total pressure on the surface so center of pressure write down the definition center of pressure is defined as the point of application of total pressure point of application of total pressure on the surface have you completed up to here Yes, sir. okay now हे जे काय टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर आहे हे टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे जे काय प्लेन सरफेस आपण वॉटर मध्ये किंवा एखाद्या फ्लुइड मध्ये इमर्स करतोय त्या प्लेन सरफेसचे चार टाइप असू शकतात
पहिला म्हणजे व्हर्टिकल प्लेन सरफेस असू शकतो, म्हणजे तो जो काही प्लेन सरफेस आहे तो आपण व्हर्टिकली प्लेस करू शकतोय. दुसरं म्हणजे तोच आर्बिटरी शेपचा प्लेन सरफेस आपण हॉरिझॉन्टली प्लेस करू शकतोय. तोच आर्बिटरी शेपचा प्लेन सरफेस आपण इन्क्लाइन डायरेक्शनला पण प्लेस करू शकतोय. आणि फोर्थ वन इज तोच सरफेस जो आहे तो आपण कर्वड, म्हणजे तो प्लेन सरफेस जो असणार आहे तो कसा असणार आहे, कर्वड प्लेन सरफेस असणार आहे. त्यावरती पण आपल्याला टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशर हँड ऑफ करू शकतो. पण ह्या चारपैकी आपल्याला सिलेबसला जे आहेत ते पहिले तीनच आहेत, व्हर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन आणि इन्क्लाइन प्लेन सरफेस. त्यापैकी पहिलं डेरिवेशन जे आहे ते व्हर्टिकल प्लेन सरफेस इमर्स इन अ स्टॅटिक फ्लुइड. व्हर्टिकल प्लेन सरफेस इमर्स इन अ स्टॅटिक फ्लुइड. तर व्हर्टिकल प्लेन सरफेस इमर्स इन अ स्टॅटिक फ्लुइड साठी आपण काय कन्सिडर करतोय, आपल्याकडे एक आर्बिटरी शेपचा प्लेन सरफेस आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हा जो आहे रेड कलरचा तो काय आहे, आर्बिटरी शेपचा प्लेन सरफेस आहे. आर्बिटरी शेप म्हणजे कसा आहे, वेडावाकडा शेप असलेला एक प्लेन सरफेस आहे. पण तो प्लेन सरफेस आपण कसा प्लेस करतोय, व्हर्टिकल डायरेक्शनला प्लेस करतोय. तो प्लेन सरफेस कसा प्लेस करतोय, व्हर्टिकल डायरेक्शनला प्लेस करतोय. आता तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही मोबाईल काय करा, तुमचा जो मोबाईल आहे तो अज्युम करा तो कसा आहे, आर्बिटरी शेपचा मोबाईल आहे तुमचा, किंवा आर्बिटरी शेपची बॉडी आहे. तो मोबाईल तुम्ही फ्लुइड मध्ये, स्टॅटिक फ्लुइड मध्ये इमर्स केला, म्हणजे पाण्यामध्ये टाकायचं नाही, स्टॅटिक फ्लुइड मध्ये व्हर्टिकल डायरेक्शनला प्लेस केला, असं तुम्हाला काय करायचं, अज्युम करायचं. आता त्या मोबाईलचा सरफेस एरिया काय कन्सिडर करणार आहे तुम्ही, टोटल एरिया इज नथिंग बट ए, एवढा टोटल एरिया आहे. आता तो जो काय तुमचा मोबाईल आहे त्या मोबाईलचा एक पॉईंट असा असणार आहे ज्या पॉईंट मधून टोटल वेट ऑफ दॅट मोबाईल इज ऍक्टिंग. दॅट पॉईंट विल बी कॉल्ड ॲज अ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट. बरोबर आहे. म्हणजे ह्या मोबाईलला दोन पॉईंट असू शकतात, एक म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट आणि दुसरा म्हणजे सेंटर ऑफ प्रेशर पॉईंट. सेंटर ऑफ प्रेशरचा पॉईंट कधी येणार आहे, ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट आपण फ्लुइड मध्ये इमर्स करणार आहे त्यावेळेस तो सेंटर ऑफ प्रेशर पॉईंट ऍक्ट होणार आहे. तर ही जी काय आर्बिटरी शेप बॉडी आहे ती आपली आर्बिटरी शेप बॉडी आहे. आपण कशी प्लेस केलेली आहे, व्हर्टिकल डायरेक्शनला ही आर्बिटरी शेप बॉडी प्लेस केलेली आहे. आता ह्या आर्बिटरी शेप बॉडीचा एरिया जो आहे तो एरिया आहे ए. त्या आर्बिटरी शेप बॉडीचा जो काय सेंटर ऑफ मास पॉईंट आहे किंवा सेंट्रॉइड पॉईंट आहे त्याला मी काय म्हणतोय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट. सो दॅट इज नथिंग बट जी. आणि ज्यावेळेस ही आर्बिटरी शेप बॉडी मी एखाद्या फ्लुइड मध्ये इमर्स करतोय त्यावेळेस ते सराउंडिंगचं फ्लुइड काय करतंय, त्या बॉडीवरती प्रेशर ऍक्ट करते. सराउंडिंगचं फ्लुइड त्या बॉडीवरती प्रेशर ऍक्ट करते. ज्या पॉईंट मधून ते टोटल प्रेशर किंवा ज्या पॉईंट मधून ते टोटल प्रेशर फोर्स ऍक्ट होणार आहे त्या पॉईंटला मी काय म्हणणार आहे, सेंटर ऑफ प्रेशर म्हणणार आहे. म्हणजे त्या ठिकाणचा जो माझा पॉईंट पी आहे त्याला मी काय म्हणणार आहे, सेंटर ऑफ प्रेशर म्हणणार आहे. आता ह्या ठिकाणी तिन्ही डेरिवेशन मध्ये तीन टर्म येत आहेत. पहिली म्हणजे एच, दुसरी म्हणजे एच बार आणि तिसरी म्हणजे एच स्टार. तिन्ही डेरिवेशन जर बघितली तुम्ही तर तिन्ही डेरिवेशन मध्ये तीन टर्म येत आहेत. पहिली एच, दुसरी एच बार आणि तिसरी जी आहे ती एच स्टार. त्यापैकी एच बार जे आहे, एच बार नेहमी काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, एच बार इज नथिंग बट व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन. कोणत्या दोन पॉईंटचं व्हर्टिकल डिस्टन्स आहे एच बार, फ्री सरफेस आणि ग्रॅव्हिटी पॉइंट, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. त्या बॉडीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा जो पॉईंट आहे, त्या बॉडीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा जो पॉईंट आहे त्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या पॉईंट पासूनच फ्री सरफेस पर्यंत व्हर्टिकल जे डिस्टन्स आहे त्याला मी काय म्हणणार आहे, एच बार म्हणणार आहे. समजते. तर तिन्ही केसमध्ये एच बारची व्हॅल्यू काय, रोल नंबर 59 आणि सो तिन्ही केसमध्ये एच बारची व्हॅल्यू काय कन्सिडर करायची तुम्हाला, फ्री सरफेस आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट त्या दोन्हीच्या मधलं व्हर्टिकल डिस्टन्स त्याला काय म्हणणार आहे, एच बार म्हणणार आहे. नंतर दुसरी टर्म आहे एच स्टार. एच स्टार म्हणजे काय, तुमचा जो काय सेंटर ऑफ प्रेशर पॉईंट आहे, तुमचा जो काय सेंटर ऑफ प्रेशरचा पॉईंट आहे त्या सेंटर ऑफ प्रेशरच्या पॉईंट पासूनच फ्री सरफेस पर्यंत जे काय व्हर्टिकल डिस्टन्स आहे, सेंटर ऑफ प्रेशर पॉईंट पासूनच तुमच्या फ्री सरफेस पर्यंत जे काय व्हर्टिकल डिस्टन्स आहे त्याला मी काय म्हणणार आहे, एच स्टार म्हणणार आहे. म्हणजे तिन्ही केसमध्ये तुमचं सेंटर ऑफ प्रेशर आणि फ्री सरफेस ऑफ लिक्विड या दोन्हीच्या मधलं व्हर्टिकल डिस्टन्सला मी काय म्हणणार आहे, एच स्टार. समजतं, ह्या दोन कंडिशन समजल्या, एच बार कशाला म्हणायचं आणि एच स्टार कशाला म्हणायचं, समजलं. तिन्ही डेरिवेशन मध्ये सेमच राहणार. त्यानंतर अजून एक टर्म येते त्याला काय म्हणतो आपण, एच म्हणतोय. एच म्हणजे काय,
त्या ठिकाणी आपण काय करतोय, जी काय बॉडी आहे त्या बॉडीचं नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रिप मध्ये कन्वर्जन करतोय. त्यासाठी नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रिप मध्ये कन्वर्जन करतोय कारण की माझं ह्या ठिकाणी एम काय आहे, माझं आय हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एफ, म्हणजे टोटल फोर्स ज्यावेळेस मी ही बॉडी व्हर्टिकली इमर्स करेल एखाद्या स्टॅटिक फ्लुइड मध्ये, त्यावेळेस काय होणार आहे, ह्या बॉडीवरती फोर्स ऍक्ट होणार आहे. म्हणजे ती सराउंडिंगचं फ्लुइड जे आहे ते काय करणार आहे, प्रेशर फोर्स ऍक्ट करणार आहे. ती प्रेशर फोर्सची जर मला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर फोर्सची व्हॅल्यू मी कशी कॅल्क्युलेट करू शकतोय, फोर्सची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करू शकतोय, मला काय माहित आहे, प्रेशर इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया. त्यावरून फोर्स म्हणजे काय येणार आहे, प्रेशर इंटू एरिया येणार आहे. तर मला काय माहित आहे, फोर्सची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करू शकतोय, प्रेशर त्या बॉडीवरती ऍक्ट होणारं प्रेशर आणि त्या बॉडीचा एरिया, त्या दोन्हीचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं, त्या बॉडीवरती ऍक्ट होणारं प्रेशर आणि त्या बॉडीचा एरिया, त्या दोन्हीचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर त्या ठिकाणी मला काय मिळणार आहे, त्या बॉडीवरती ऍक्ट होणारं फोर्सची व्हॅल्यू मिळणार आहे. बरोबर आहे. पण त्या ठिकाणी जी काय प्रेशरची व्हॅल्यू असते स्टॅटिक फ्लुइड मध्ये किंवा स्टॅटिक फ्लुइड मध्ये जी काय प्रेशरची व्हॅल्यू असते ती कोणत्या इक्वेशनने मिळते, मला हायड्रोस्टॅटिक लॉ नुसार मिळते. हायड्रोस्टॅटिक लॉ नुसार मला व्हॅल्यू ऑफ प्रेशर मिळते. हायड्रोस्टॅटिक लॉ काय सांगतो, हायड्रोस्टॅटिक लॉचं स्टेटमेंट काय, पी इज इक्वल टू रो जी एच, पी इज इक्वल टू रो इंटू जी इंटू एच. त्यापैकी रो म्हणजे काय, रो म्हणजे काय, तुमचं जे काय फ्लुइड आहे त्या फ्लुइडची डेन्सिटी जी आहे त्याला काय म्हणतोय आपण, रो म्हणतोय. जी काय म्हणतोय आपण, जी कशाला म्हणतोय आपण, ग्रॅव्हिटी. कशाला म्हणतो, जी कशाला म्हणणार आहे, जे काय Acceleration. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्याला काय म्हणणार आहे, मी जी म्हणणार आहे. आणि एच कशाला म्हणतोय मी, एच कशाला म्हणतोय, हाईट. एच कशाला म्हणणार आहे, व्हर्टिकल Height. डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. आता ह्या ठिकाणी जर मी व्हर्टिकल डिस्टन्स घ्यायचं झालं त्या ऑब्जेक्टचं किंवा त्या बॉडीचं आणि फ्री सरफेस ऑफ लिक्विड, तर ह्या ठिकाणी ते व्हर्टिकल डिस्टन्स किती येणार आहे बघा, हे आपलं फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. बरोबर. आणि जी काय बॉडी आहे आपली ती ह्या पॉईंट पासून स्टार्ट होते ती हितपर्यंत आहे. आणि ती बॉडी आपण कशी प्लेस केलेली आहे, व्हर्टिकली प्लेस केलेली आहे. म्हणजे तुमचा जो मोबाईल आहे तो तुम्ही व्हर्टिकल प्लेस केलेला आहे, म्हणजे सरळ धरला तुम्ही मोबाईल. स्क्रीन जी आहे ती तुम्ही उभी स्क्रीन धरली म्हणजे ती काय झाली, तुमची व्हर्टिकल बॉडी झाली. आणि त्या स्क्रीनच्या वरती जर तुम्ही एक रेफरन्स लाईन कन्सिडर केली तर त्या रेफरन्स लाईन पासून तुमच्या मोबाईल मधल्या प्रत्येक पॉईंटचं डिस्टन्स जे असणार आहे, व्हर्टिकल डिस्टन्स जे असणार आहे ते काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जर मी मेजर केलं, जर मी हा तुमच्या मोबाईलचा टॉप सरफेस कन्सिडर केला आणि हा तुमचा मोबाईलचा बॉटम सरफेस कन्सिडर केला तर त्या रेफरन्स लाईन पासून टॉप सरफेसचं डिस्टन्स काय येणार आहे, एवढे येणार आहे. म्हणजे ह्या पॉईंटच्या रिलेटेड एच काय झाला, एवढा झाला. परत दुसरा पॉईंट जर हा असेल तर हिथून व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे एवढे येणार आहे. तिसरा पॉईंट जर हा असेल व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे एवढे येणार आहे. नेक्स्ट पॉईंट जर हा असेल तर व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे एवढे येणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी एच ची व्हॅल्यू काय होते, एच ची व्हॅल्यू, एच म्हणजे काय, व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन फ्री सरफेस ऑफ लिक्विड अप टू द बॉडी. पण ह्या ठिकाणी एंटायर बॉडी जी आहे ती एंटायर बॉडी आपण कशी प्लेस केलेली आहे, व्हर्टिकल डायरेक्शनला प्लेस केलेले. व्हर्टिकल डायरेक्शनला प्लेस केल्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येक पॉईंट जो आहे त्या बॉडीचा प्रत्येक पॉईंटचं व्हर्टिकल डिस्टन्स जे आहे फ्रॉम फ्री सरफेस ऑफ लिक्विड ते काय होते, चेंज होते. हे मान्य आहे तुम्हाला, हे समजतंय का, एच ची व्हॅल्यू चेंज होते, हे समजतंय का. Yes, sir. हा, प्रत्येक पॉईंट साठी एच ची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. त्यामुळं ह्या ठिकाणी हे जे काय जनरलाइज इक्वेशन आहे आपलं पी इज इक्वल टू रो जी एच, पी इज इक्वल टू रो जी एच जे काय जनरलाइज इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण कम्प्लीट बॉडीसाठी अप्लाय करू शकत नाही. कम्प्लीट बॉडीसाठी का अप्लाय करू शकत नाही, जरी कम्प्लीट बॉडीसाठी रो ची आणि जी ची व्हॅल्यू सेम असली तरी पण एच ची व्हॅल्यू काय होते, पॉईंट टू पॉईंट चेंज होते. एच ची व्हॅल्यू काय होते, पॉईंट टू पॉईंट चेंज होते. आणि ही एच ची व्हॅल्यू पॉईंट टू पॉईंट चेंज होत असल्यामुळं आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रेशर जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर प्रेशर कॅल्क्युलेट करायसाठी मला काय करावं लागणार आहे, ह्या बॉडीचं कन्वर्जन करावं लागणार आहे. ही जी काय एंटायर बॉडी आहे, आय नीड टू कन्वर्ट दॅट एंटायर बॉडी इंटू नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रिप, इंटू नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रिप. सो हिअर
whatever this entire body is there, to calculate the value of pressure, as the value of H is changing for each and every part or for each and every strip. So I need to convert this body into number of small strip. आता मी काय करतोय, त्या बॉडीचं नंबर ऑफ स्मॉल स्ट्रीप मध्ये कन्वर्जन करतोय. ओके, आता ह्या नंबर ऑफ स्मॉल स्ट्रीप झाले. आता प्रत्येक स्ट्रीपचं डिस्टन्स जर तुम्ही बघितलं फ्रॉम फ्री सरफेस ऑफ लिक्विड, ते डिस्टन्स काय होते, व्हॅरी होते. बरोबर आहे, प्रत्येक स्ट्रीपचं डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस ऑफ लिक्विड काय होते, व्हॅरी होते. त्यामुळं मला स्टडीसाठी काय करावं लागणार आहे, त्या नंबर ऑफ स्ट्रीप पैकी कोणती तरी एक स्ट्रीप कन्सिडर करावं लागणार आहे. स्टडी पर्पजसाठी त्या नंबर ऑफ स्ट्रीप पैकी कोणती तरी एक स्ट्रीप कन्सिडर करावं लागणार आहे. आता ह्या ज्या काही नंबर ऑफ स्ट्रीप आहेत त्यापैकी कोणती स्ट्रीप मी कन्सिडर करणार आहे, कोणती एक स्ट्रीप कन्सिडर करा. सो हिअर सपोज आय एम गोइंग टू कन्सिडर दिस स्ट्रीप फॉर स्टडी पर्पज. त्या नंबर ऑफ स्ट्रीप पैकी मी काय करतोय, फक्त ही एकच स्ट्रीप कन्सिडर करतोय. आता ही जी काय स्ट्रीप कन्सिडर केलेली आहे ती किती डिस्टन्स वरती फ्रॉम फ्री सरफेस, किती डिस्टन्स वरती, एच एवढ्या डिस्टन्स वरती. ही जी एक स्ट्रीप कन्सिडर केलेली आहे ती किती डिस्टन्स होते, एच एवढ्या डिस्टन्स वरती. आणि ह्या स्ट्रीपची जी हाईट आहे ती किती, डीएच एवढी आहे. आणि विड्थ जी आहे ती किती आहे, बी एवढी विड्थ आहे. कितपर्यंत समजते सगळ्यांना? येस सर. ओके, येस सर. आता ही एक स्ट्रीप फक्त, आता आपल्याला काय करायचं, त्या बॉडीचं कन्वर्जन आपण नंबर ऑफ स्ट्रीप मध्ये केलं होतं, त्यापैकी फक्त एकच स्ट्रीप कन्सिडर केले. आता एवढी एकच स्ट्रीप त्या स्टॅटिक फ्लुइड मध्ये आहे असं अज्युम करा. आता ज्यावेळेस ही स्ट्रीप स्टॅटिक फ्लुइड मध्ये असणार आहे त्यावेळेस जे काय स्टॅटिक फ्लुइड असणार आहे ते ह्या स्ट्रीप वरती काय करणार आहे, प्रेशर फोर्स ऍक्ट करणार आहे. जे काय सराउंडिंगचं फ्लुइड आहे ते फ्लुइड काय करणार आहे, ह्या स्ट्रीप वरती फोर्स ऍक्ट करणार आहे. आता ते फोर्स किती ऍक्ट होणार आहे, जर एफ म्हणजे टोटल फोर्स जर मी कन्सिडर करत असेल तर ह्या एका स्ट्रीप वरती ऍक्ट होणारा फोर्स किती असणार आहे, डीएफ एवढा असणार आहे. सपोज डीएफ इज नथिंग बट फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रीप. आता ह्या एका सिंगल स्ट्रीप वरती ऍक्ट होणारा फोर्स जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते कसं कॅल्क्युलेट करणार आहे मी, त्या एका सिंगल स्ट्रीप वरती ऍक्ट होणारं प्रेशर मला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, इनटू त्या सिंगल स्ट्रीपचा एरिया कन्सिडर करावा लागणार आहे. आता ह्या सिंगल स्ट्रीपचा एरिया किती आहे, बी इंटू डीएच. त्यालाच मी काय म्हणतोय, डीए म्हणतोय. त्या स्ट्रीपचा एरिया किती आहे, बी इंटू डीएच. तोच म्हणजे काय झाला, डीए झाला. आता ही जी काय एक सिंगल स्ट्रीप आपण कन्सिडर केलेली आहे, आता ह्या सिंगल स्ट्रीपवरचा प्रत्येक पॉईंट बघा. आता ही जी आहे, हे जे क्रॉस सेक्शनल एरिया मी ड्रॉ केलेला आहे, म्हणजे हा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे, या क्रॉस सेक्शनल एरियावरचा कोणता जरी पॉईंट तुम्ही कन्सिडर केला, या क्रॉस सेक्शनल एरियावरचा कोणता जरी पॉईंट तुम्ही कन्सिडर केला आणि त्याचं व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस जर मेजर केलं तर प्रत्येक पॉईंट किती डिस्टन्स वरती आहे, एच एवढ्या डिस्टन्स वरती आहे. समजतंय? हे आपण काय केलेलं आहे, ही जी काय व्हर्टिकल प्लेस ऑब्जेक्ट होता तो तुम्ही निम्म्यातून किंवा कोणत्या तरी एका पॉईंट मधून कट केलेला आहे. आणि कट केल्यानंतर वरचा जो सरफेस राहतोय 2D मध्ये, सॉरी 3D मधला वरचा जो कट सरफेस राहतोय ते जो व्हर्टिकल डिस्टन्स पासूनचा सॉरी त्याचं व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस ऑफ लिक्विड काय राहणार आहे, सेम राहणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ एच ती काय राहणार आहे, सेम राहणार आहे. ह्या फक्त एका सिंग्युलर स्ट्रीपसाठी. हे समजते? त्या एका सिंग्युलर स्ट्रीपसाठी व्हॅल्यू ऑफ एच काय राहते, कॉन्स्टंट राहते. समजते इथपर्यंत? येस सर. ओके, आता ही सिंग्युलर स्ट्रीप एच एवढ्या डिस्टन्स वरती आहे, म्हणजे ह्या सिंग्युलर स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या प्रेशरची व्हॅल्यू किती, सिंग्युलर स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या प्रेशरची व्हॅल्यू किती. प्रेशर कसं कॅल्क्युलेट करणार आहे, रो जी एच ह्या फॉर्म्युल्यानं. त्या ठिकाणी रो पण कॉन्स्टंट आहे, जी पण कॉन्स्टंट आहे आणि एच ची व्हॅल्यू पण काय राहते, सेम राहते. त्या स्ट्रीपसाठी, एका सिंगल स्ट्रीपसाठी एच ची व्हॅल्यू पण सेम राहते. त्यासाठी मी हा फॉर्म्युला यूज करू शकतो. पी इज नथिंग बट रो जी एच इंटू त्या स्ट्रीपचा एरिया किती आहे, बी इंटू डी एच. म्हणजेच काय झाला, स्ट्रीपचा एरिया दॅट आय कॅन कन्सिडर इट एज अ डीए. सो दिस इज नथिंग बट फोर्स डीएफ. फोर्स डीएफ म्हणजे काय, फक्त एका सिंग्युलर स्ट्रीप वरती ऍक्ट होणारा फोर्सची व्हॅल्यू आहे. बरोबर आहे? तिथपर्यंत समजलं? येस सर. आता येस सर. ही जी काय व्हर्टिकल बॉडी आहे ती ओके,
ती व्हर्टिकल बॉडी आपण काय केलेलं आहे, नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रीप मध्ये कन्वर्ट केलेली होती, बरोबर आहे. ही एक बॉडी म्हणजेच काय, त्या नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रीप आहे. त्यापैकी फक्त एका स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण. ही जी आहे ती नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रीप पैकी फक्त एका स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची व्हॅल्यू आहे. अशा नंबर ऑफ स्ट्रीप आहेत, म्हणजे ह्या नंबर ऑफ स्ट्रीप वरती प्रत्येक स्ट्रीप वरती काहीतरी फोर्स ऍक्ट होणार आहे. समजतंय? त्या ठिकाणी ही जर पहिली स्ट्रीप कन्सिडर केली तर ह्यावरती पण काहीतरी फोर्स ऍक्ट होणार आहे. ही दुसरी स्ट्रीप कन्सिडर केली तर ह्यावरती पण काहीतरी फोर्स ऍक्ट होणार आहे. ही तिसरी स्ट्रीप कन्सिडर केली तर ह्यावरती पण काहीतरी फोर्स ऍक्ट होणार आहे. म्हणजे प्रत्येक स्ट्रीप वरती काय होणार आहे, फोर्स ऍक्ट होणार आहे. प्रत्येक स्ट्रीप वरती फोर्स ऍक्ट होणार आहे. आणि त्या प्रत्येक स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची जर मी ऍडिशन करत गेलो, प्रत्येक स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची जर मी ऍडिशन करत गेलो तर फायनली मला काय मिळणार आहे, त्या एंटायर बॉडीवरती किती फोर्स अप्लाय होतोय किंवा त्या एंटायर बॉडीवरती किती फोर्स ऍक्ट होतोय ते मला कॅल्क्युलेट करता येईल. हे समजते? सुरुवातीला मी काय कॅल्क्युलेट केलेलं आहे, डीएफ कॅल्क्युलेट केलेलं आहे. हे डीएफ म्हणजे काय, फक्त एका स्ट्रीप पुरतं आहे हे डीएफ. म्हणजे एका स्ट्रीप वरती ऍक्ट होणारं फोर्सची व्हॅल्यू आहे. पण त्या बॉडीमध्ये, एंटायर बॉडीमध्ये फक्त एकच स्ट्रीप आहे का, नंबर ऑफ स्ट्रीप आहेत. मग प्रत्येक स्ट्रीप वरती काय होणार आहे, ती जी काय लिक्विड आहे, सराउंडिंगचं लिक्विड किंवा सराउंडिंगचं फ्लुइड, ते सराउंडिंगचं फ्लुइड काय करणार आहे, फोर्स ऍक्ट करणार आहे प्रत्येक स्ट्रीप वरती. आणि प्रत्येक स्ट्रीप वरती फोर्स ऍक्ट करत असल्यामुळं त्या एंटायर बॉडीवरचं जे काय फोर्स असणार आहे ते म्हणजे काय असणार आहे, प्रत्येक स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची ऍडिशन असणार आहे किंवा समेशन असणार आहे. समजतं इथपर्यंत? Yes, sir. येस सर. समजतंय? ओके. म्हणजे हे प्रत्येक स्ट्रीप वरती ऍक्ट होणार फोर्स जर मी डीएफ कन्सिडर करत असेल तर एंटायर बॉडीवरती ऍक्ट होणार फोर्स म्हणजे काय असणार आहे, समेशन ऑफ डीएफ असणार आहे. समेशन ऑफ डीएफ म्हणजे काय, प्रत्येक स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची समेशन असणार आहे. एंटायर बॉडीवरती ऍक्ट होणारा फोर्स म्हणजे काय असणार आहे, समेशन ऑफ डीएफ. म्हणजे प्रत्येक स्ट्रीप ज्या आहेत, ज्या काय नंबर ऑफ स्ट्रीप आहेत, त्या प्रत्येक स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची जर समेशन केली तर ते मला काय मिळणार आहे, त्या बॉडीवरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची व्हॅल्यू मिळते. आणि ते समेशन ऑफ डीएफ म्हणजे कसं कॅल्क्युलेट करू शकतो मी, बाय युझिंग द इंटिग्रेशन. समेशन करण्यासाठी मी काय करतोय, इंटिग्रेशन घेतोय. आणि इंटिग्रेशन घेत असताना लिमिट काय घेतोय त्या इंटिग्रेशनला लिमिट असतो माहिती आहे ना तुम्हाला, लोअर लिमिट, अप्पर लिमिट. तर ते जे काय लिमिट घेणार आहे ते लिमिट म्हणजे काय असणार आहे, हे एंटायर सरफेस एरिया असणार आहे. म्हणजे ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत जे काय सरफेस एरिया आहे त्या दोन पॉइंटच्या मध्ये, म्हणजे टॉप मोस्ट आणि बॉटम मोस्ट दोन पॉइंटच्या मध्ये जेवढे काय नंबर ऑफ स्ट्रीप आहेत त्या प्रत्येक स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची व्हॅल्यूची मला काय करायचं, समेशन करायचे. म्हणजे या ठिकाणी काय करणार आहे मी, इंटिग्रेशन ऑफ डीएफ ओव्हर दी एंटायर बॉडी घेणार आहे मी. समजतंय? सो हिअर इंटिग्रेशन ऑफ डीएफ म्हणजे काय असणार आहे, डीएफ ची व्हॅल्यू माहित आहे मला, डीएफ ची व्हॅल्यू काय, रो जी एच इंटू डीए आहे. सो इंटिग्रेशन ऑफ डीएफ इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ रो जी एच इंटू डीए येणार आहे, इथपर्यंतच पार्ट जो होता तो बेसिक किंवा कन्सेप्च्युअल पार्ट होता. तिथून पुढचा जो पार्ट असणार आहे तो कोणता पार्ट असणार आहे, मॅथमॅटिकल पार्ट असणार आहे. आता आपल्याला इंटिग्रेशनच्या बाबतीत एक रूल माहित आहे, जर एखादी क्वांटिटी जर कॉन्स्टंट टर्म असेल तर कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर पण येते आणि आत पण जाते विदाउट चेंजिंग. तर त्या ठिकाणी रो काय आहे, डेन्सिटी ऑफ फ्लुइड आहे. हे सराउंडिंगचं फ्लुइड आपण चेंज करतोय का, सराउंडिंगचं फ्लुइड चेंज करत नाही. म्हणजे डेन्सिटी काय राहते, कॉन्स्टंट राहते. कॉन्स्टंट टर्म असल्यामुळं इंटिग्रेशनच्या बाहेर येणार आहे ऍज इट इज. समजते? जी काय आहे, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू आहे 9.81. म्हणजे जी पण काय झाले, इंटिग्रेशनच्या बाहेर येते ऍज इट इज. आता एच, त्या ठिकाणी एच व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे का, जर तुम्ही ही स्ट्रीप कन्सिडर केली तर ह्या स्ट्रीपसाठी एच ची व्हॅल्यू काय, हे एवढे डिस्टन्स आहे. ही स्ट्रीप कन्सिडर केली तर हे व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम दिस पॉइंट अप टू दिस पॉइंट म्हणजे काय, एच आहे.
ही स्ट्रीप कन्सिडर केली तर हे वर्टिकल डिस्टन्स फ्रॉम दिस पॉईंट अप टू दिस पॉईंट म्हणजे काय एच आहे. म्हणजे या ठिकाणी एच ची व्हॅल्यू काय आहे व्हेरिएबल आहे. सो एच इज व्हेरिएबल क्वांटिटी. सो दॅट विल नॉट कम आउट ऑफ द इंटिग्रेशन. डीए चा अर्थ काय आहे या ठिकाणी? डीए चा अर्थ काय? एरिया ऑफ स्ट्रीप आहे. आता ह्या ठिकाणी ही जर तुम्ही पहिली स्ट्रीप कन्सिडर केली तर ह्या स्ट्रीपचा एरिया कोणता आहे? हा जो आहे तो ह्या स्ट्रीपचा एरिया येणार आहे. दुसरी स्ट्रीप कन्सिडर केली तर एरिया कोणता येणार आहे? हा एरिया येणार आहे. तिसऱ्या स्ट्रीप साठीचा एरिया हा येणार आहे. चौथ्या स्ट्रीप साठीचा हा येणार आहे. एरिया कॉन्स्टंट राहतोय का? एरिया कॉन्स्टंट राहतोय. एरिया पण काय व्हेरिएबल टर्म म्हणजे ह्या ठिकाणी काय येणार आहे? एरिया इज ऑल्सो व्हेरिएबल टर्म. सो यू विल गेट द इक्वेशन ॲज अ एफ इज इक्वल टू रो जी इंटिग्रेशन ऑफ एच इंटू डीए. इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे? आता आहे का अडचण कुणाला काय? नो सर. नो सर. नो सर. आता नेक्स्ट ह्या ठिकाणी जे काय इंटिग्रेशन ऑफ एच डीए टर्म आहे, इंटिग्रेशन ऑफ एच डीए टर्म आहे, त्या इंटिग्रेशन ऑफ एच डीए टर्मला आपण काय म्हणतोय? दॅट इज नथिंग बट मुवमेंट ऑफ सरफेस एरिया आहे. आता तुम्ही मुवमेंट ऑफ फोर्स मुवमेंट ऑफ फोर्स ऐकलं असेल. ऐकलंय का फोर्सचं मुवमेंट? मुवमेंट ऑफ फोर्स ऐकलं तुम्ही मेकॅनिक्स मध्ये किंवा मॅथमॅटिक्स मध्ये मुवमेंट टर्म ऐकली का? मुवमेंट ऑफ फोर्स असतो, मुवमेंट ऑफ एरिया असतो किंवा मुवमेंट ऑफ फोर्स असू शकतो किंवा मुवमेंट ऑफ एरिया असू शकतो. तर मुवमेंट म्हणजे काय असतं माहिती आहे का? ती जी काय फिजिकल क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्याला काय म्हणणार आहे मी? मुवमेंट ऑफ दॅट. म्हणजे मुवमेंट ऑफ फोर्स, तर त्यामधली फोर्स जी आहे ती फिजिकल क्वांटिटी झाली. तर मुवमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय झालं? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्याला काय म्हणणार आहे मी? मुवमेंट ऑफ फोर्स म्हणणार आहे. जर मुवमेंट ऑफ एरिया असेल तर ह्या ठिकाणी फिजिकल क्वांटिटी कोणती झाली? एरिया झाली. तर सरफेस एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्याला काय म्हणणार आहे? मुवमेंट ऑफ एरिया म्हणणार आहे. तर ह्या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ एच डीए टर्म जे आहे त्याला काय, ती टर्म म्हणजे काय? मुवमेंट ऑफ सरफेस एरिया आहे. मुवमेंट ऑफ सरफेस एरिया आहे. आणि मुवमेंट ऑफ सरफेस एरिया म्हणजेच काय असतं? एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. बरोबर आहे? एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता सरफेस एरियाचा एरिया किती आहे? सरफेस एरिया ही जी काय एंटायर बॉडी आहे त्याचा एरिया किती आहे? सरफेस एरिया किती आहे? ए एवढा सरफेस एरिया आहे. बरोबर आहे का? आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स, आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून घ्यायचं आहे? अप टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड घ्यायचं आहे. म्हणजे ह्या बॉडीचं परपेंडिक्युलर डिस्टन्स अप टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड जर घ्यायचं असेल तर कोणता पॉईंट कन्सिडर करावा लागणार आहे? त्या बॉडीचं टोटल वेट ज्या पॉईंट मधून ऍक्ट होते, त्या बॉडीचं टोटल वेट ज्या पॉईंट मधून ऍक्ट होते त्या पॉईंट पासूनचं व्हर्टिकल डिस्टन्स अप टू फ्री सरफेस ऑफ लिक्विड जे आहे ते म्हणजे काय झालं? तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर ह्या ठिकाणी ह्या बॉडीचं टोटल वेट कोणत्या पॉईंट मधून ऍक्ट होणार आहे? जी पॉईंट मधून. म्हणजे ह्या सरफेस एरियाचं टोटल वेट जे आहे ते कोणत्या पॉईंट मधून ऍक्ट होणार आहे? जी पॉईंट मधून ऍक्ट होणार आहे. आणि जी पॉईंट पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स अप टू द फ्री सरफेस ते किती आहे? एच बार आहे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एच डीए म्हणजेच काय? मुवमेंट ऑफ एरिया, तो म्हणजे काय असणार आहे? ए इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. या ठिकाणी परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणतं येणार आहे? एच येणार नाही किंवा एच स्टार येणार नाही, तर काय येणार आहे? एच बार येणार आहे. त्यासाठी एच बार येणार आहे कारण की परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अप टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड घ्यायचं आपल्याला. तर इंटिग्रेशन ऑफ एच डीए इज नथिंग बट ए एच बार. तर ह्या ठिकाणी मी काय पुटअप करू शकतोय? एफ इज इक्वल टू इंटिग्रेशन एच डीए च्या ऐवजी मी पुटअप काय करू शकतो? ए एच बार. सो रो जी ए एच बार इज नथिंग बट दी फायनल व्हॅल्यू ऑफ एफ. म्हणजे ह्या बॉडीवरती ऍक्ट होणाऱ्या टोटल प्रेशर फोर्सची व्हॅल्यू किती येते? एफ इज इक्वल टू रो जी ए एच बार. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का आता? नो सर. बाकीचे नो सर. राईट इन द कमेंट बॉक्स. नो बाकीचे सर. जवळपास 45 मुलं प्रेझेंट आहेत. प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये लिहा. काय अडचण असेल तर विचारा आता. नो सर. नो प्रॉब्लेम. ओके. आता
हा झाला तुमचा एक पार्ट झाला. आता काय कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण त्या ठिकाणी, आपण काय कॅल्क्युलेट केलेलं आहे? फोर्स. फोर्स कॅल्क्युलेट केलेला आहे. हे फोर्स कुठे ऍक्ट होणार आहे? हे जे काय फोर्स आहे ते कुठे ऍक्ट होणार आहे? स्ट्रीप वरती. स्ट्रिप वरती ऍक्ट होणार आहे की एंटायर बॉडी वरती ऍक्ट होणार आहे? एंटायर बॉडी. एंटायर बॉडी. स्ट्रिप वरती ऍक्ट होणारं फोर्स कोणतं होतं? हे डीएफ जे होतं DF. ते ऍक्ट होत होतं. पण हे एफ म्हणजे काय? समेशन ऑफ ऑल द डीएफ आहे. म्हणजे प्रत्येक स्ट्रिप वरचं फोर्सची समेशन केलेली आहे आणि त्यानंतर मला काय मिळालेलं आहे? एफ मिळालेलं आहे. म्हणजे हे एफ जे असणार आहे ते काय असणार आहे? एंटायर बॉडी वरती ऍक्ट होणारं फोर्स असणार आहे. हे समजतंय का? समजतंय हे? येस सर. म्हणजे एंटायर बॉडी वरती काय ऍक्ट होणारं फोर्स असणार आहे. आता एका स्ट्रिप वरती ऍक्ट होणारं फोर्स म्हणजे काय होतं? डीएफ होतं. ते प्रेशर फोर्स नेहमी कसं ऍक्ट होतंय? परपेंडिक्युलर टू सरफेस ऍक्ट होतंय, बरोबर आहे? आपण लिहिलेलं आहे नॉर्मल टू द सरफेस ऍक्ट होत असतं. म्हणजे त्या ठिकाणी जर एका स्ट्रिप वरती जर ऍक्ट होणारं फोर्स असतं तर ते कसं ऍक्ट झालं असतं? परपेंडिक्युलर टू दॅट स्ट्रिप ऍक्ट झालं असतं. म्हणजे ह्या फक्त एका स्ट्रिप वरतीच ऍक्ट झालं असतं. आणि ह्या बॉडीवरती ऍक्ट होणारं फोर्स जे आहे ते पण कसं ऍक्ट होणार आहे? त्या बॉडीला परपेंडिक्युलरलाच ऍक्ट होणार आहे. पण कोणत्या पॉईंट मधून ऍक्ट होणार आहे? कोणत्या पॉईंट मधून ऍक्ट होणार आहे? तर सेंटर ऑफ प्रेशर काय सांगतंय? सेंटर ऑफ प्रेशर म्हणजे असा पॉईंट आहे ज्या पॉईंट मधून त्या बॉडीवरती ऍक्ट होणारं प्रेशर फोर्स जे आहे ते पास होते. म्हणजे त्या ठिकाणी एक असा पॉईंट असणार आहे त्याला मी काय म्हणणार आहे? सेंटर ऑफ प्रेशर पॉईंट म्हणणार आहे. ज्या पॉईंट मधून हे जे काही टोटल फोर्स आहे हे टोटल फोर्स ऍक्ट होणार आहे. आता तो पॉईंट नेमका कुठं आहे ते मला माहित नाही. म्हणजे तो पॉईंट ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी कुठं आहे ते मला माहित नाही. त्यासाठी मी काय करतोय? ऍज्युम करतोय हा माझा काय आहे? सेंटर ऑफ प्रेशरचा पॉईंट आहे. त्या ठिकाणी मी काय केलेलं आहे? ऍझम्पशन केलेलं आहे. हा काय माझा सेंटर ऑफ प्रेशरचा पॉईंट आहे. आणि ह्या सेंटर ऑफ प्रेशरच्या पॉईंट म्हणून काय होतंय? फोर्स ऍक्ट होतोय. सेंटर ऑफ प्रेशरच्या पॉईंट म्हणून काय ऍक्ट होतोय? फोर्स एफ ऍक्ट होतोय. बरोबर आहे? बरोबर आहे का? म्हणजे हा जो Yes, काय sir. टोटल फोर्स आहे तो टोटल फोर्स कोणत्या पॉईंट मधून ऍक्ट होणार आहे? या पी पॉईंट मधून ऍक्ट होणार आहे. जो की हा पी पॉईंट किती डिस्टन्स वरती आहे? एच स्टार एवढ्या डिस्टन्स वरती आहे. पण मला एक्झॅक्ट लोकेशन माहित नाही की हा पी पॉईंट ह्या ठिकाणी आहे, ह्या ठिकाणी आहे, ह्या ठिकाणी आहे की ह्या ठिकाणी. तेच मला काय तेच काय करायचंय? मला फाइंड आउट करायचंय. तर सेकंड पार्ट मध्ये डेरिव्हेशनच्या सेकंड पार्ट मध्ये आपण काय फाइंड आउट करतोय? डेरिव्हेशनच्या सेकंड पार्ट मध्ये आपण काय फाइंड आउट करतोय? एच स्टार. एच स्टार म्हणजे काय म्हणतो त्याला? पोझिशन ऑफ सेंटर ऑफ प्रेशर फाइंड आउट करतोय. डेरिव्हेशनच्या सेकंड पार्ट मध्ये आपण काय फाइंड आउट करतोय? पोझिशन ऑफ सेंटर ऑफ प्रेशर फाइंड आउट करतोय. म्हणजे एच स्टारची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. बरोबर आहे? आता या ठिकाणी पोझिशन ऑफ सेंटर ऑफ प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी पोझिशन ऑफ सेंटर ऑफ प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी आपण कोणता लॉ यूज करतोय? दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रिन्सिपल ऑफ मुवमेंट किंवा लॉ ऑफ मुवमेंट किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? फॅरिग्नन थेरम म्हणतो. त्या ठिकाणी एच स्टारची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण प्रिन्सिपल ऑफ मुवमेंट किंवा लॉ ऑफ मुवमेंट किंवा फॅरिग्नन थेरम यूज करतोय. तर फॅरिग्नन थेरमच्या नुसार काय सांगतो फॅरिग्नन थेरम? आता ह्या ठिकाणी आपल्याकडे काय होत्या? नंबर ऑफ स्ट्रीप होत्या, बरोबर आहे? आणि त्या प्रत्येक स्ट्रीपवरती ऍक्ट होणारा फोर्स होता आपल्याकडे. म्हणजे आपण काय केलं होतं? ह्या बॉडीचं कन्वर्जन नंबर ऑफ स्ट्रीप मध्ये केलं होतं, बरोबर आहे? आणि ह्या प्रत्येक स्ट्रीपवरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची व्हॅल्यू आपल्याला माहित होती. डीएफ 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 डीएफ. प्रत्येक स्ट्रीपवरती ऍक्ट होणारा फोर्स किती? सपोज DF1 DF2 DF3 असं प्रत्येक स्ट्रीपवरती ऍक्ट होणारा फोर्स माहित आहे आपल्याला. आणि ह्या सगळ्या फोर्सेसचा हे जे काही नंबर ऑफ फोर्सेस आहेत प्रत्येक स्ट्रीपवरती ऍक्ट होणारे नंबर ऑफ फोर्सेस जे आहेत त्या सगळ्या फोर्सेसचा रिझल्टंट फोर्स म्हणजे काय? एफ आहे. त्या सगळ्या फोर्सेसचा रिझल्टंट फोर्स म्हणजेच काय आहे? एफ आहे. तर ह्या ठिकाणी पोझिशन ऑफ सेंटर ऑफ प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतोय? फॅरिग्नन थेरम यूज करतोय. आणि अकॉर्डिंग टू फॅरिग्नन थेरम किंवा अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मुवमेंट सम ऑफ मुवमेंट ऑफ ऑल द फोर्सेस acting on all the strip about an axis म्हणजे रेफरन्स ऍक्सिस कोणता कन्सिडर करतोय? फ्री सरफेस इज इक्वल टू movement of their resultant about the same axis. हे आहे फॅरिग्नन थेरमचं स्टेटमेंट. हे समजतंय का? हे स्टेटमेंट काय सांगते?
हे जे काही नंबर ऑफ फोर्सेस आहेत, प्रत्येक स्टेपवरती ऍक्ट होणारे जे काही नंबर ऑफ फोर्सेस आहेत, त्या नंबर ऑफ फोर्सेसचा जर मी मोमेंट घेतला कशाशी, फ्री सरफेस ऑफ लिक्विडशी, आणि त्याची जर मी समेशन केली तर ती कशाशी बरोबर येणार आहे, दॅट इज नथिंग बट इक्वल टू मोमेंट ऑफ रिझल्टंट फोर्स अबाउट द सेम ऍक्सिस. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? काय अडचण आहे का? Once again, sir. हो सर. आहे कोणाला, बाकीच्यांना कोणाला अडचण आहे असेल तर विचारा. अजून कोणाला काय? ओके. आता त्यापैकी मी मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस कसा काढू शकतोय, तर मोमेंट सम अगोदर मी काय करतोय, सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस कॅल्क्युलेट करण्यासाठी मी सुरुवातीला काय करतोय, एका सिंगल स्ट्रिप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सचा मोमेंट कॅल्क्युलेट करतोय. एका सिंगल स्ट्रिप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सचा मोमेंट कॅल्क्युलेट करतोय. म्हणजे हे मला माहित आहे, हे डीएफ म्हणजे काय, एका सिंगल स्ट्रिप वरती ऍक्ट होणारा फोर्स आहे, आणि हे सिंगल स्ट्रिप कोणती आहे, ही आहे. मी जे काय डीएफ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे, ही जी काय डीएफ ची व्हॅल्यू आहे, ही कशाच्या करस्पॉन्डिंग आहे, ह्या स्ट्रिपच्या करस्पॉन्डिंग आहे, बरोबर आहे. तर जर मी ह्या स्ट्रिपचा जर मोमेंट कॅल्क्युलेट केला, फक्त एका स्ट्रिपचा जर मोमेंट कॅल्क्युलेट केला, तर मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असतो, बरोबर आहे. म्हणजे मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय असणार आहे, त्या स्ट्रिपवरती ऍक्ट होणारा फोर्स, आता एका स्ट्रिपवरती ऍक्ट होणारा फोर्सची व्हॅल्यू काय, डीएफ एवढी व्हॅल्यू आहे. तर स्ट्रिपवरती ऍक्ट होणारा फोर्स काय येणार आहे, डीएफ इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स काय येणार आहे ह्या ठिकाणी, परपेंडिक्युलर डिस्टन्स काय येणार आहे, अबाउट फ्री सरफेस ऑफ लिक्विड, हे जे आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स येणार आहे. हे किती आहे, एच एवढं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, बरोबर. म्हणजे डीएफ इंटू एच दॅट इज नथिंग बट मोमेंट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रिप. डीएफ ची व्हॅल्यू पुटअप करा. काय डीएफ ची व्हॅल्यू, रो जी एच इंटू डीए, रो जी एच इंटू डीए इंटू एच दॅट इज नथिंग बट द मोमेंट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रिप. हे समजतंय का? डीएफ ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन नंबर 1 वरून घेतली, काय, रो जी एच इंटू डीए, परपेंडिक्युलर डिस्टन्स काय एच आहे, तो इंटू एच. तर आता ह्या ठिकाणी काय येईल, मला मोमेंटची व्हॅल्यू काय येईल, मोमेंट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रिप, मोमेंट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रिप काय येणार आहे ह्या ठिकाणी, काय येईल, रो जी एच स्क्वेअर डीए येणार आहे, रो जी एच स्क्वेअर इंटू डीए येणार आहे. तिथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? तिथून पुढे आता फक्त मॅथमॅटिकल पार्ट आहे. तिथपर्यंत काय अडचण आहे का? नो सर. ओके. आता हे काय आहे, फक्त एका स्ट्रिपवरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सचा मुवमेंट आहे. एमडीएफ काय आहे, फक्त एका सिंग्युलर स्ट्रिपवरती, म्हणजे ह्या फक्त एका स्ट्रिपवरती ऍक्ट होणाऱ्या एका स्ट्रिपवरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सचा मुवमेंट आहे. पण ह्या ठिकाणी ह्या एंटायर बॉडीमध्ये काय नंबर ऑफ स्मॉल स्ट्रिप आहेत, आणि त्या प्रत्येक स्ट्रिपवरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची व्हॅल्यू काय वेगवेगळे, आणि त्याची जर मला समेशन करायचं असेल, समेशन ऑफ मुवमेंट ऑफ ऑल द फोर्सेस, summation of movement of all the small forces acting on all the strip, that is nothing but equal to, हे एकाच स्ट्रिपवरती ऍक्ट होणारा फोर्स आहे, एका स्ट्रिपवरती ऍक्ट होणारा फोर्स आहे. जर नंबर ऑफ स्ट्रिपवरचा जर फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर मला काय करावं लागणार आहे, त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे. हे जे काय इक्वेशन 2 आहे, सपोज हे इक्वेशन काय आहे तुमचं, इक्वेशन 2 आहे. हे इक्वेशन 2 काय इंडिकेट करतंय, फक्त एका स्ट्रिपवरती, एका सिंगल स्ट्रिपवरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सचा मोमेंट कॅल्क्युलेट करते. पण अशा नंबर ऑफ स्ट्रीप आहेत, त्यामुळे नंबर ऑफ स्ट्रीप असल्यामुळे प्रत्येक स्ट्रीपचा जर मोमेंट कॅल्क्युलेट केला आणि त्याची जर सम करायची असेल तर मला काय करावं लागणार आहे, त्या इक्वेशन 2 चं इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एमडीएफ. एमडीएफ म्हणजेच काय, रो जी एच स्क्वेअर इंटू डीए, रो जी एच स्क्वेअर इंटू डीए. त्यापैकी रो आणि जी काय कॉन्स्टंट आहेत, कारण की रो डेन्सिटी आहे, जी पण ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन आहे. बोसे मॅडमने लिंक टाकली का? येस सर. येस सर. वेट फॉर 5 मिनिट्स. Yes, sir. ओके ओके, आय विल रिप्लाय टू हिअर.
Okay, don't leave the lecture. I will complete this derivation part. After that, you can continue to the next lecture. Okay. So here, आता ह्या ठिकाणी रो जी काय कॉन्स्टंट पार्ट आहे त्यामुळे इंटिग्रेशनच्या काय येणार आहेत बाहेर येणार आहे इंटू इंटिग्रेशन ऑफ एच स्क्वेअर डीए इंटू इंटिग्रेशन ऑफ एच स्क्वेअर डीए. हा इंटिग्रेशन ऑफ एच स्क्वेअर डीए जो पार्ट आहे इंटिग्रेशन ऑफ एच स्क्वेअर डीए जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतोय. एच स्क्वेअर डीए ला काय म्हणतो आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतोय आणि तो मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण कशाने इंडिकेट करत असतो I0 इंडिकेट करत असतो. तो मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाची करस्पॉन्डिंग आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विडच्या करस्पॉन्डिंग आहे. त्यासाठी आपण कशाने इंडिकेट करतोय I0. सो रो जी I0 रो जी I0 is nothing but integration of h square dA which is called as the movement of inertia about an free surface of liquid. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. हे इक्वेशन नंबर 3 काय इंडिकेट करते इक्वेशन नंबर 3 काय इंडिकेट करते तुमचं सम ऑफ मूवमेंट ऑफ ऑल द स्मॉल फोर्सेस ऍक्टिंग ऑन ऑल द स्ट्रीप इंडिकेट करते. ते कशाशी इक्वल असणार आहे अकॉर्डिंग टू व्हॅरिग्नन थेरम दॅट विल बी इक्वल टू मुवमेंट ऑफ रिझल्टंट फोर्स असणार आहे. आता जर मी मुवमेंट ऑफ रिझल्टंट फोर्स जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं मुवमेंट ऑफ रिझल्टंट फोर्स जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर मुवमेंट ऑफ रिझल्टंट फोर्स कसं कॅल्क्युलेट करणार आहे ते रिझल्टंट फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बरोबर आहे. तर रिझल्टंट फोर्स म्हणजे काय एफ आहे ते कुठून ऍक्ट होतंय त्या पॉईंट पी मधून ऍक्ट होतंय. तर रिझल्टंट फोर्स एफ इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून घेणार आहे त्या पॉईंट पी पासूनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स घेणार आहे. हा जो काय रिझल्टंट फोर्स जो आहे तो सेंटर ऑफ प्रेशर मधून ऍक्ट होतोय आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस किती आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस किती आहे एच स्टार आहे. एफ इंटू एच स्टार म्हणजेच काय झालं तुमचं मुवमेंट ऑफ रिझल्टंट फोर्स झालं. त्याला जर मी इक्वेशन नंबर 4 म्हणत असेल इक्वेशन नंबर 4 जर म्हणत असेल तर आता हे इक्वेशन 3 इक्वेशन 4 इथपर्यंत समजलं का Yes, sir. Understood. Yes, sir. तर हिथून पुढचा जो पार्ट आहे तो काय आहे फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. आता आपलं हे जे आहे हे सपोज इक्वेशन ए आहे किंवा फॅरिग्नन थेरम जे आहे फॅरिग्नन थेरमच्या स्टेटमेंट मध्ये जर मी इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 पुटअप केले एमडीएफ समेशन ऑफ एमडीएफ म्हणजे काय रो जे I0 आहे आणि एमएफ म्हणजे काय एफ इंटू एच स्टार आहे. त्यापैकी एफ ची व्हॅल्यू जर मी पुटअप केली रो जी एच बार तर तिथून पुढे मला काय मिळणार आहे एच स्टार ची व्हॅल्यू मिळणार आहे. ती एच स्टार ची व्हॅल्यू कशी येते डायरेक्टली सांगतो तुम्हाला. ओके हे रोजी I0 आलं होतं आपलं हे काय होतं रोजी I0 म्हणजे काय होतं सम ऑफ मुवमेंट ऑफ ऑल द स्मॉल फोर्सेस ऍक्टिंग ऑन ऑल द स्ट्रीप होतं बरोबर. आणि त्यानंतर मुवमेंट ऑफ रिझल्टंट आला होता आपला सॉरी ओके मुवमेंट ऑफ रिझल्टंट पण आला होता. मुवमेंट ऑफ रिझल्टंट आपण काय कॅल्क्युलेट केला होता फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स काय होता आपलं रोजी एच बार इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स काय होतं एच स्टार होतं. तर मी काय करणार आहे आता नेक्स्ट स्टेपला हे दोन्ही इक्वेशन इक्वेट करणार आहे. दोन्ही इक्वेशन जर मी इक्वेट केली तर काय येणार आहे एफ इंटू एच स्टार येणार आहे एफ इंटू एच स्टार इज इक्वल टू रोजी I0 येणार आहे रोजी I0. तर त्या ठिकाणी I0 जे आहे ते I0 म्हणजे काय मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. तर पॅरलल ऍक्सिस थेरम ऐकलं असेल तुम्ही. अकॉर्डिंग टू पॅरलल ऍक्सिस थेरम I0 ची व्हॅल्यू काय असते IG प्लस AH बार स्क्वेअर असते पॅरलल ऍक्सिस. हे जर तुम्हाला समजत नसेल तर डायरेक्टली तुम्ही त्याच्यात काय लिहायचं एक्झाम मध्ये अकॉर्डिंग टू पॅरलल ऍक्सिस थेरम I0 इज नथिंग बट इक्वल टू IG प्लस AH बार स्क्वेअर AH बार स्क्वेअर. तर त्या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मधून मला एच स्टार ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. एच स्टार ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी मी काय करणार आहे एच स्टार इज नथिंग बट इक्वल टू रोजी I0 डिवायडेड बाय एफ. त्यापैकी एफ म्हणजे काय पहिले इक्वेशन एफ म्हणजे काय रोजी AH बार टोटल फोर्स कॅल्क्युलेट केलेला आहे रोजी AH बार ती एफ ची व्हॅल्यू पुटअप करा
आणि त्यानंतर इक्वेशन सॉल्व्ह करा. तर एच स्टार काय झालं, रोजी I0 डिवायडेड बाय रोजी AH बार. त्यापैकी रोजी टर्म कॅन्सल झाली, म्हणजे काय झालं, I0 अपॉन AH बार. आता I0 ची व्हॅल्यू काय पुटअप करायची तुम्हाला, IG प्लस AH बार स्क्वेअर पुटअप करायचे. तर ह्या इक्वेशन मध्ये I0 ची जर व्हॅल्यू पुटअप केली, IG प्लस AH बार स्क्वेअर डिवायडेड बाय AH बार, तर त्यावरून डायरेक्टली काय मिळणार आहे तुम्हाला, IG अपॉन AH बार प्लस H बार. हे तुमचे कशाची व्हॅल्यू मिळणार आहे, एच स्टार्टची व्हॅल्यू मिळणार आहे. समजलं डेरिवेशन? डेरिवेशन समजलं का? येस सर. आता तुम्हाला काय करतो मी, ग्रुप वरती पहिल्या चॅप्टरच्या नोट्स टाकून देतो ग्रुप वरती. त्यापैकी फक्त तुम्ही काय करायचं, तुमच्या नोटबुक मध्ये व्हर्टिकल प्लेन सरफेस जो आहे त्याचं जे डेरिवेशन आहे ते ऍज इट इज नोट डाऊन करायचं. चालेल? ओके सर. व्हर्टिकल प्लेन सरफेसचं जे काय डेरिवेशन आहे आजच्या आज तुम्ही काय करायचं, तुमच्या नोटबुक वरती ऍज इट इज नोट डाऊन करायचंय. ज्यावेळेस तुम्ही एकदा तुमच्या हाताकडून घालवचाल ते डेरिवेशन, त्यावेळेस तुमचं हे डेरिवेशन परफेक्ट होऊन जाईल. चालेल? ओके सर. ओके सर. So today I Okay, will sir. share the notes of chapter number 1. So from that notes of chapter number 1, you have to write down the derivation of vertical plane surface as it is in your notebook. Will it be okay? So now you have to write down roll number in the chat box. You can exit the meeting and you can join the Bose Madam's meeting. Thank you. So rest of the part we'll take in the next lecture. Don't worry.